सिंहावलोकन अर्धापूर तालुक्यातील मराठा आंदोलनाचं। अर्धापूर तालुक्यात मागील 50 दिवसापासून सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विविध आंदोलने आणि उपोषणे करण्यात आली। नियोजनबद्धरित्या साखळी उपोषण जवळपास 26 दिवस करण्यात आलं। या साखळी उपोषणासाठी गावागावातून हजारोंच्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाला होता। भव्य दिव्य मोर्चे काढून बैलगाडी, ट्रॅक्टर, जीप, कार, दुचाकी रॅलीचा यामध्ये समावेश होता। मोर्चाकडे शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कधी गाढव मोर्चा, रेड्याचा दुग्धाभिषेक तर कधी घंटानाद अशी विविध प्रकारची आंदोलनं करून प्रशासनासह माध्यमांचं लक्षही आपल्याकडे वेधलं गेलं। छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक आणि हातात भगव्या पताका घेऊन येणाऱ्या दिंडीमुळे शहर भगवेमय होऊन जायचं। उपोषण स्थळी आल्यानंतर सुरुवात जिजाऊ वंदनेनं व्हायची। दिवसभर भजन, कीर्तन, प्रबोधन ही असायचं। तहसील परिसरातील आजूबाजूच्या लोकांना एखादा सण उत्सव असल्यासारखं वाटायचं। प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचारी म्हणायचे, आम्हालाही कसं घवघव वाटतंय, अशी भावना ते व्यक्त करायचे। अर्धापूर तहसील परिसरात बहुतांश मुस्लिम बांधवांची वस्ती आहे। त्यांनी दिलेली साथ मराठा समाज कायम स्मरणात ठेवेल। जवळपास 30 दिवस शुद्ध पिण्याच्या पाण्याची सेवा देऊन एक चांगला सामाजिक संदेश मुस्लिम बांधवांनी दिला। वेळ मिळेल तसे मुस्लिम बांधव सुद्धा साखळी उपोषणात सहभागी व्हायचे। मनोज जरांगे पाटील हे राज्यभर फिरणार असून त्यांची अर्धापूर तालुक्याला सभा मिळावी यासाठी सकल मराठा समाजाने प्रयत्न केले। त्याला अंतरवाली सराटीतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला। 3च दिवसात सभेचं नियोजन करायचं होतं। तयारीही नाही आणि हातात तर काहीच पैसे नव्हते, पण समाजाने प्रतिसाद दिला। सभा सहज आणि ऐतिहासिक होऊन गेली। ज्या समाज बांधवांकडे शब्द टाकला त्या एकाही समाज बांधवांनी शब्द खाली पडू दिला नाही। अंतरवाली येथील कोट्यावधी लोकांची सभा हाच समाज यशस्वी करू शकतो तर अर्धापूर त्यासाठी मोठा विषय असू शकत नाही, याचं काही दिवसांनी उत्तर मिळून गेलं। अर्धापूर इथं सभेच्या नियोजनासाठी समाजाचे 500 कमांडो होते। ड्रेस कोड आणि आय कार्डमुळं त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। कमांडोंनी जीव तोडून काम केलं। रात्री 8 वाजता प्रचंड गर्दी, फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीनी फुलाची उधळण असा प्रचंड उत्साह होता। स्टेजवर फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील हेच असतील असा कडक नियम घालून दिला होता। त्यामुळं मान अपमानाची भानगडच निर्माण झाली नाही। कुठलीच घाई गडबड झाली नाही। सभा प्रचंड यशस्वी झाली। या सभेचं स्वतः जरांगे पाटील यांनी कौतुक केलं। या सभेचा आदर्श राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी स्टेजवर फक्त जरांगे पाटीलच पाहायला मिळाले। अंतरवाली येथील सभेसाठी अर्धापूर तालुक्यातील गावागावातून स्वयंस्फूर्तीने समाज बांधव सहभागी झाले। अर्धापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं 108 ही ॲम्ब्युलन्स सेवा सोबत देण्यात आली होती। सोबत बहुतेक राज्यात अशी सेवा क्वचितच असेल। अनेक समाज बांधव एकमेकांना अडचणीच्या काळात संपर्क करत होते। नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त आमरण उपोषणाला बसणाऱ्यामध्ये अर्धापूर तालुक्यातील समाज बांधवांचा मोठा वाटा होता। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातही जीवावर उदार होऊन जरांगे पाटील यांना साथ देणारे लढाऊ बांधव याच मातीत पाहायला मिळाले। अनेकांची तब्येत ढासळली तरीही ते मनाने डगमगले नाहीत। ज्यावेळी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं त्याचवेळी तालुक्यातील उपोषणकर्त्यांनीही उपोषण सोडलं। मालेगाव, देगाव, कुऱ्हाडा, धामधरी, उमरी, सावरगाव, मेंढला बुजुर्ग, कोंढा, पिंपळगाव, शेलगाव, बामणी, येळेगाव यासह अनेक गावातील बांधवांनी या आमरण उपोषणामध्ये सहभाग घेतला। साखळी उपोषणातही ही संख्या मोठी होती। दुसऱ्या टप्प्यातील जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालं। त्यांच्या समर्थनार्थ मालेगाव, कामठा, गणपूर, येळेगाव, लहान या गणात मराठा समाजाच्या बैठकी घेऊन गावबंदींची शपथ घेण्यात आली। तसेच गावकऱ्यांनी गावागावात गावबंदींचे फलक लावले। या बैठकामध्ये सर्व जाती धर्मांनी पाठिंबा दिला।
पिंपळगाव महादेव येथील गावकऱ्यांनी जेल भरो आंदोलनाचा शांततेच्या मार्गाने आंदोलन करता येते हा वस्तुपाठ घालून दिला। त्यानंतर मालेगाव आणि येळेगाव जिल्हा परिषद गटातील गावांनी जेल भरो आंदोलन केलं। एक मराठा लाख मराठा, अटक करा, मराठ्यांना अटक करा, करेंगे या मरेंगे, हम सब जरांगे अशा घोषणा देत अर्धापूर पोलीस ठाणे दणाणून सोडले। गृहमंत्र्यांनी आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर तालुक्यातील समाज बांधवांनी आपला रोष व्यक्त केला। तसेच दुसऱ्या टप्प्यातही आमरण उपोषण सुरूच होती। एकंदरीत अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या आंदोलनाने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधले। अर्धापूर सकल मराठा समाजाचे आंदोलन उपोषण हे सर्वांसाठी आदर्शवत असंच होतं। यासाठी पोलीस प्रशासनाने आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं। तहसील प्रशासनाच्या समोर तर आमचा मंडपच होता। प्रशासकीय कामात अडचण निर्माण झाली असतानाही त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं। अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचीही आम्हाला वेळोवेळी मदत झाली। पत्रकार बांधवांनीही आमच्या या लढाईला भरपूर प्रसिद्धी दिली। महावितरणने आम्हाला लाईटची अखंडित अशी सेवा दिली। विशेष म्हणजे ओम मंडप डेकोरेशनने आम्हाला अत्यंत माफक दरात उपोषण स्थळी आणि सभेला मंडप सेवा उपलब्ध करून दिली। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जमेल तसं अनेकांनी सहकार्य केलं आहे। समाजाच्या मंडळींनी शब्द टाकला आणि कुणी कोणत्याही गोष्टीसाठी नकार दिला नाही। प्रत्येकाचे आभार समाज मानेलच, तसंच त्यांच्या नेहमीच ऋणात राहील। आतापर्यंत आपला हा लढा कुण्या एकाचा नसून एकीचा आहे हे अर्धापूर तालुक्यातील बांधवांनी दाखवून दिलं। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गरजवंत मराठ्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढत आहेत। त्यामुळे कुठपर्यंत लढायचं आणि कुठपर्यंत थांबायचं याचं गणित त्यांना चांगलं माहीत आहे। आमरण उपोषण स्थगित करण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता। हा लढा थांबला नाही तर फक्त त्याचा कालावधी वाढलाय। अजून काही दिवस आपल्याला कळ सोसावी लागणार आहे। लढाईत जिंकलो पण तहात हरलो असं होता कामा नये। म्हणून जरांगे पाटील यांनी 2 जानेवारीपर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली आहे। दरम्यानच्या काळात ही आंदोलनाची धग कमी होता कामा नये। गांधीजींच्या अहिंसक आणि शांततेच्या मार्गानेच ही लढाई सुरू ठेवावी लागणार आहे। मनोज दादा जरांगे यांच्यासारखा प्रामाणिक आणि इमानदार नेता आपल्याला भेटणे अशक्य आहे। त्यांनी दिलेल्या सूचनांचे आदेशांचे पालन आपल्याला करायचे। ही लढाई आता लांबली आहे। न थकता न थांबता आपल्याला पुढे न्यायची आहे। जरांगे पाटील यांच्या वाट्यात आपल्या तालुक्यातील सकल मराठा समाजाचा खारीचा का होईना वाटा देऊयात। करेंगे या मरेंगे, हम सब जरांगे।